या षटकातले तर शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज महेश, नॉन स्ट्रायकर एंडला अजित, गोलंदाजी मार्गवरती प्रवीण. फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. लॉंग ऑफचे खेळाडू बॉलवरती गेलेले आहेत. एका हाताने बॉल अडवलाय. बॉलची फेकी तत्परतेने केली. स्ट्रायकर एंडला 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ आणि षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना प्रथम बॅटिंग करत असताना टीम एमसीसी मंदूरने बनवलेल्या आहेत धावा आतापर्यंत त्या आहेत 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता फाउंटन हेड चिंचोली या टीमने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॉलर तयार. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर प्रभावशाली बॉलची या ठिकाणी सांगता होतीये. आता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना एमसीसी मंदूरने बनवलेले आहेत धावा 8 बिनगडी बाद. क्रांतीभूमी बिळाशी आयोजित माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा आहे. बरेचसे सामने बाकी आहेत. काल 2 ग्रुप खेळले. ए ग्रुप, बी ग्रुप, आज सी ग्रुप म्हणजे क गटातून आता काही सामने आपल्या समोर आलेले आहेत. नंतर ड गटाला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती केलंय परिवर्तन आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती अरुण यांना आणलेला आहे टीम फाउंटन हेड चिंचोलीने. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. या बॉलला चांगल्या प्रकारची उसळी प्रदान केलेली आहे. बॉल थोडासा पाठी ओढला होता. अशा प्रकारची भिन्नता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज अरुण यांच्या पहिला बॉल डॉट टाकलाय आणि ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी मार्गवरती येता पहिला बॉल डॉट टाकता तुमचं मनोबल हे वाढतं. आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अरुण यांनी केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेळेची अचूकता साधता आली नाही परंतु या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळालेल्या आहेत टीम मंदूरला. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. अद्याप एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. त्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये एमसीसी मंदूर संघ आहे आणि ते मोठे फटके खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. चौकार षटकाराची सांगड घालावी लागेल आणि बॅटिंग करताना एक चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभी करावी लागेल. फाउंटन हेड चिंचोलीला जर फाईट द्यायची आहे. बॉलर पुन्हा एक दाता. गोलंदाजी मार्गवरतून अरुण तयार. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय महेश आणि अजित ही जोडी आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. मुंबई पोलीस श्री शंकर लोहार यांच्या वतीने अरुण यांच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. ही कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर आयवा कॅच. जर तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. जर तुम्ही कॅच पकडता तर 201 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. आणि खेळाडूने जर झेल पकडला तर 100. सचिन भाऊ गायकवाड यांना विनंती की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम एमसीसी मंदूर या टीमला. डावखुर हाताचे फलंदाज इथे माघारी. महेश आज नावाप्रमाणे मोठा खेळ करू शकले नाही. माघारी येत आहेत. तर ठोकला होता मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन मिस करून बसले किंबहुना ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर चालला होता अशा बॉलवरती प्रहार करायला गेले. बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला नाही भाग्याचा सहारा. विकेटचं पतन. महेश माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. लागोपाठचा दुसरा धक्का लागलाय.
सुनील मैदानाच्या आतमध्ये गेले आणि मैदानाच्या बाहेर आलेही. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहेत गोलंदाज अरुण. आपण अनेकदा हॅट्रिक बद्दल चर्चा केली आहे. कालही आपण चर्चा केली की या शब्दाचा जो उगम आहे तो क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H.S. स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली होती आणि त्यांच्या सन्मानासाठी काही मंडळीने एक फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट म्हणजे टोपी विकत आणली आणि ट्रिक म्हणजे युक्ती आणि या हॅट ह्या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला. पुढे जाऊन जो प्रघात पडला ना तो हॅट्रिकचा पडला. सचिन गायकवाड यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अरुण यांच्या हॅट्रिक साठी आणि तोच बॉल प्रगती पथावरती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली हॅट्रिक जलालुद्दीन, टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा, IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी आणि क्रांतीभूमी चषकाची पहिली हॅट्रिक संधी चालून आली आहे फाउंटन हेड चिंचोली संघाला. आणि अरुण यांना काल देखील बऱ्याचशा गोलंदाजांना ही संधी चालून आली होती. संधीचं सोनं होईल का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी? किरण हॅट्रिकचा बॉल, त्याला सन्मान दिलाय. बॅकफुट वरती गेले किरण आणि त्यानंतर या बॉलला खेळले. थोडीशी गडबड झाली. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला कधी थारा नसतो, चुकीला कधी माफी नसते. एका धाबेचं रूपांतर फलंदाजांनी लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 11, 2 गडी बाद. सचिन भाऊ गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. त्यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले क्रांतीभूमी चषक 2025च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. किरण मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोबतीला अजित आहेत. असं म्हणतात ना, किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो. परंतु या धावसंख्येमधला आता या फलंदाजांना अंधकार नाहीसा करायचा आहे. चांगली बॅटिंग करायची आहे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती आबा. लोअर फुल टॉस योग्य न्याय देऊ शकले नाही. डॉट आलाय. धाव कोणती मिळणार नाहीये. एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला मंदूर संघ, या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. विकेटची पतझड आहे ती थांबवावी लागेल. खेळ पत्त्याचा असो किंवा आयुष्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का तर नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आहे. परंतु झेल निसटलाय, नशीबाज बलवत्तर आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज अजित यांचा झेल निसटलेला आहे. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज किरण तयार होतील. धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे सरसावते, जाऊन पोहोचली आता 12 धावा धावफलकावरती. आणि याचा प्रखरतेने विचार करावा लागेल टीम मंदूरला. धावसंख्येची भूक हळूहळू वाढवावी लागेल. सोडून दिलेला बॉल आहे. पंच सांगतात की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आतापर्यंत फाउंटन हेड चिंचोलीने कामगिरी चांगली केली आहे गोलंदाजी करत असताना. खास करून सुरुवात प्रवीण यांनी केली. अरुण आले, 2 फलंदाज माघारी पाठवले. आता गोलंदाजी मार्गवरती आबा आलेत. आता हा बॉल चांगला आहे. डॉट आलाय. ताकासूर लावू दिला नाही. डावपेच उधळून लावलेले आहेत. डावपेच हे नव्याने आखावे लागतील. बॅटिंग करताना धावा कुटाव्या लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. डॉट आलाय. एकही मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये. फलंदाजांना या मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करावा लागतोय. असं म्हटलं आता की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. आणि आता या मॅच मध्ये, या डावामध्ये ते होईल का? मोठे फटके येतील का? खेळाडू आहेत सीमारेषेलगत बॉलची फेकी करतायत. या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आता धावफलकावरती किती आहे तर 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. आणि शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. एका बाजूला बॅटिंग मध्ये किरण धावसंख्येला चालना देण्याचा प्रयत्न केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती गेलेले आहेत. आलाय तो डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 15, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना मंदूर या संघाने या धावा बनवलेल्या आहेत. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही संघ वेळ आपण घेऊ नका, आपण घाई करा. 15 धावा धावफलकावरती आहेत प्रथम बॅटिंग करताना. आणि 15 आकड्याबद्दल आपण अनेकदा ज्यावेळी चर्चा करतो ना की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये
15 या आकड्याला महत्व काय आहे तर 15 नोव्हेंबर 1989 या दिवशी गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी पहिला सामना खेळला होता अगेन्स्ट पाकिस्तान कराची येथे. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. तब्बल 2 गडी बाद. ओव्हर नंबर 4 ला होती सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत भीमराव. हल्ला केलाय हवेत खेळलेला बॉल. खेळाडू आहेत बॉलचा अंदाज योग्य बांधला. पाठीमागे थांबले बॉलची फेकी केली. तब्बल 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. फेक आहे खराब. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय का तर हो म्हणजे पंचांचं बोट आकाशाकडे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. सुरुवात ओव्हर नंबर 4 ची ज्या प्रकारे झाली होती आणि ज्या प्रकारे धावा धावलेल्या आहेत तब्बल 3. आता रोहन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी धावचीच्या स्वरूपामध्ये किरण आउट होऊन माघारी येत आहेत. रोहन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी आता धावा किती बनवताय आता यालाच महत्व उरलेलं आहे. आणि आता त्या धावा कुटाव्या लागतील. फायटिंग स्कोर उभा करायचा आहे. समोरच्या टीमला आव्हान द्यायचं आहे तर धावा असणं महत्वाचं आहे. माफ करा गोलंदाज हेमंत आहेत त्यांच्या विरुद्धात आक्रमण केलंय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु बॉल काय हातामध्ये विसावू शकला नाही. बॉलची फेकी आली तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. धावा कशाही येऊत परंतु धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा आज कुठाव्या लागतील. धावसंख्या 20. स्ट्रायकर एंडला फलंदाज अजित आहेत. स्ट्रायकर जोडीतले आघाडीच्या जोडीतले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि आता हात खोलावेच लागतील. ताकदीचा वापर केलाय. लांबी पाहावी लागेल कमी पडली परंतु अखेरकार क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली. बॉल सीमा पार. या डावातला पहिला चौकार बॉल सीमा पार. म्हणजे तब्बल आपण चर्चा जर केली ना तर 21व्या बॉल वरती या डावातला चौकार आलाय. म्हणजे 20 बॉलची वाट बघावी लागली मंदूरला चौकारासाठी. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. 2 विनिंग टीम मध्ये हा टॉस होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. दोन्ही विनिंग टीम मध्ये तो टॉस होणार आहे. क गटामध्ये ज्यांनी पहिले 2 सामने जिंकलेले आहेत त्या दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. सोनवणे आणि चरण या दोन्ही कॅप्टन्सला विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. या 2 बॉल नंतर दोन्ही संघांमध्ये द्वितीय फेरीची लढत आहे आणि लढतीचा टॉस केला जाईल. शेवटचे काही बॉल. कमी गतीचा डॉट आलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा धावफलकावरती किती आहेत तर तब्बल धावा आहे धावफलकावरती 26. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. सेकंड इनिंग मध्ये चिंचोलीला किती बनवायचे आहेत सांगून जाणारा बॉल प्रगतीपथावरती येतोय. बॉलर हेमंत तयार. शेवटचाही बॉल डॉट आलाय. प्रथम बॅटिंग करताना 26 बनवलेले आहेत. फाउंटन हेड चिंचोलीला बनवायचे 27 धावा. आपण करूया टॉस. आवाज आहे किरण मस्कर सरांचा. या दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपण दोन्ही कॅप्टन्स यायचंय. सध्या केक कटिंग कार्यक्रम केला जातोय. सन्माननीय आदरणीय रामदादा यमगर साहेब यांचा वाढदिवस. तमाम मित्रपरिवारास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला. आपण या आधी उल्लेख केला वाढदिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं जेव्हा मित्रपरिवार तुमच्यासाठी उपस्थित राहतो तेव्हा आयुष्यामध्ये पैशापेक्षा माणसं आपण जास्त कमवली याचा अंदाज खऱ्या अर्थानं आपल्याला येतो. म्हणून आम्ही नेहमी उल्लेख करतो ज्यानं गावाला जोडलं, गावातील प्रत्येक खेळाडूला जोडलं. क्रांतिभूमी 82 या संघाची स्थापना करून ज्या संघाला आज खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या पटलावरती टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उभं केलं आणि नवी मुंबईच्या विभागामध्ये आज आपण पाहिलं तर क्रांतिभूमी 82 हे नावही प्रत्येक जण ओळखू लागला. ज्या व्यक्तीमुळे ओळखू लागला ते रामदादा यमगर साहेब आणि त्यांचा आजचा वाढदिवस आणि आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तमाम मित्रपरिवार उपस्थित आहेत आणि त्या सर्वांच्या वतीनं केक कटिंग करून त्यांना वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा दिल्या जातात.
32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मी विनंती करेल प्रतीकदादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत दादा. सोनवडे टीम एका बाजूला, चरण टीमचा कॉल. छापा काटा कॉल तुम्हाला करायचा आहे. काटा कॉल. येस, तू आता बिलकुल बोलू नको. थोड्या वेळानं निर्णय सांगतो मी. सोडणार नाही. निर्णय काय टॉस जिंकल्यानंतर? प्रथमतः गोलंदाजी करू आम्ही. प्रथम गोलंदाजी हर्षदचा चांगला बॅट्समन आहे. हर्षदसारखा फलंदाज असताना 100 प्रथम बॅटिंग करायची, 101 धावा उभ्या करायच्या असं न करता गोलंदाजीसाठी काय खास कारण? ग्राउंडच्या हिशोबाने आता मॅचच्या ग्राउंड स्कोअर चेस होतोय त्यामुळे करू शकतो आम्ही. वाव, मस्त अभ्यास करून आलेत. काय बोलतात, तुमचा खेळ कसा राहिला या आधीच्या मॅच मध्ये? एक मॅच जिंकलेला आहात तुम्ही. काय बोलशील खेळाबद्दल? खेळाडूंचा खेळ कसा राहिला टीमसाठी? आमच्या खेळाडूंचा खेळ खूप चांगलाच आहे आणि या मॅचलाही आम्ही चांगलंच खेळू. बस. हर्षदने मागील मॅच मध्ये 12-48 ठोकलेत. हर्षद बद्दल संपूर्ण प्लॅनिंग तयार आहे? हो आहे. मजा येईल मॅचला? हो. पैसा वसूल? हो. थँक्यू सो मच. टॉस जिंकला सोनवडे टीम न. दिवंडी टॉस सांगितलं पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू. भरपूर अभ्यास त्यांनी या मैदानाचा केलेला आहे. चेसिंग साठी मदत होते असं त्यांचं म्हणणं आहे. लेट सी काय घडतंय काय बिघडतंय. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सेकंड इनिंगचा खेळ नुकताच चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय, धावा चेस होत आहेत का, धावा थांबतायत का? जो आवाज तुमच्यासोबत जोडला होता निलेशजी बर्डेकर सर, त्यांचाच आवाज पुन्हा एकदा असेल आणि त्यांच्याच आवाजात ऐकूयात या मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू. थँक्यू किरण सर, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत होता. चला दोन्ही संघ मॅचला आपण सुरुवात करा आणि आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अशी विनंती आहे. 27 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गवरती तुकाराम आलेले आहेत या षटकासाठी. पाठीमागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलेला आहे असे खेळाडू आहेत. PM यांना आपण तो पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. आपण त्यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. मुख्य व्यासपीठावरतून पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांचा भरलेला आहे. आपण त्यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. मॅच प्रतीकदादा पाटील यांच्या शुभासे हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल. 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. विजयदादा माने आणि बाबासाहेब पाटील यांच्या शुभासे आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया आणि त्यांनाही विनंती आहे. ही सर्व मंडळी खास गावावरतून या स्पर्धेसाठी आलेली आहेत आणि त्यांच्या शुभासे आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. PM यांना आपण तो पुरस्कार देऊया. चांगला खेळ आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे तेही आपण त्यांना प्रदान करूया. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय. फलंदाज तुषार यांनी हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेंसाठी. दोनच बॉल खेळलेले आहेत आणि 12 बनवलेले आहेत. पहिल्या बॉल वरती षटकार मारलाय आणि दुसराही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय आणि दोनच बॉल मध्ये डझनभर धावा त्यांनी गोळा केल्या. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी मार्गवरती आहेत तुकाराम. आता आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. असं म्हणतात की पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो त्याला साथ घालावी लागेल. कोलबट टप्प्याचा चांगला बॉल, मनोबल वाढवणारा बॉल आहे. मोकळा श्वास घेतला असेल तुकाराम यांनी, कारण या अगोदर ज्या प्रकारचे बॉल त्यांनी हाताळले होते, ज्या प्रकारे त्यांच्यावरती हल्ला केला गेला होता, आता कुठेतरी या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 13, 27चं लक्ष. सरळ बॅटने स्लो खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय.
आणि क्षेत्ररक्षकाला याचा योग्य अंदाज बांधता आलेला नाही. एखादा झेल जर तुम्हाला घ्यायचा आहे ना तर त्याचा योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. काल आपण चर्चा केली की एखादा अंदाज जर जीवनामध्ये चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्ये तसंच आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. अंदाज ही तुमची कल्पना आहे आणि हा अंदाज तुम्हाला जीवनामध्ये योग्यच बांधावा लागतो. एखादा बॉल आलाय कसा त्याला टोलवायचा कसा. बॅकफुट वरती गेले यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मोहर काय लागली आहे 4 की 6 ची. पंच त्या ठिकाणी पाणी करतायत परंतु काय फटका होता. 4 धावा आहे. फटका होता रुबाबदार. फटका होता शानदार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 4. दोन्ही बाजूने आक्रमण केलेलं आहे. भाई ये भी कहा पीछे रहने वाले. बॉलर तुकाराम तैयार. सरळ बॅटने समोरच्या बाजूला.
करतो. रामदादा यमगर साहेब यांचे आपण पाहिले तर संपूर्ण कॉलेज मित्र परिवार झालेला आहे. त्यांचा मी सर्वांचं मनापासून एक स्वागत करतो. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तेही वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेत. मात्र सध्या नयनची गोलंदाजी पाहिली तर अगदी बॅटच्या अगदी रडामध्ये लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये लॉंग ऑनचा खेळाडू वेगानं धावत जातोय. गॅप शोधलाय, दरी शोधली आहे आणि त्या दरीमधून चेंडू मात्र निघून जातोय 4 धावेसाठी. येईल चौकार. या चौकारानं या मॅच मध्ये धावसंख्येच्या आकाराला थोडासा उकार दिलाय मी म्हणेल. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. दादा जेवढी धावसंख्या या मॅच मध्ये असेल तेवढी मजा या मॅचला येईल. कारण की सेकंड इनिंग मध्ये हर्षद देखील आहे आणि यासाठी धावा असणं गरजेचं आहे. बॅटीच्या अगदी बॉटमला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हाई ड्राईव्ह केलाय डीपेस्टा कव्हर रिजन मधून. डीप मधून खेळाडू येईल यावेळी. एकच सिंगल धाव, एकाच धावेवरती समाधान. या सिंगल डबल महत्वाचे आहेत. आतापर्यंत बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्या, काही मॅचेस मध्ये एकेरी दुहेरी धावा घेतल्याही नाहीत, तिथे षटकार चौकार लगावले. मात्र या मॅच मध्ये एकेरी दुहेरी धावालाही तेवढं महत्व आहे. कारण की ही दुसऱ्या फेरीतली मॅच आहे. दोन्ही टीमने एक एक संघाला पराभूत केले, चारी मुंड्या चीत केले, आसमान दाखवले आणि आता गाठ पडले या फेरीमध्ये. यॉर्कर क्रिकेट अस्त्र बाहेर काढलं. नयन यासाठीच ओळखला जातो. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत त्या गोळ्यातून निघालेला अगदी तोफ गोळा जो आपण पाहिले तर फलंदाजाच्या दिशेने दाखल होतो, फलंदाज दिशेने येत असतो आणि त्या चेंडूला अगदी कल्पकतेनं अडवलं फलंदाजी बॅटिंग करत असताना अनुजनं. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला. पहिल्या ओव्हरची सांगता झाली आणि संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर चरण टीम जी विशाल भाऊ स्पोर्ट चरण नावानं खेळते तिची धावसंख्या 9 लॉस ऑफ द 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकाची अखेरीची धावसंख्या. खूप चांगली मेहनत प्रत्येकाची राहिली. कालपासून आपण उल्लेख करतोय प्रत्येक जण या स्पर्धेला आपली स्पर्धा, आपल्या माणसाची स्पर्धा आणि या सगळ्या भावना ठेवून प्रत्येक जण मेहनत करतोय. स्टेजवरती एका बाजूला मेहनत प्रत्येकाची चालले. हाफ ट्रॅक जास्तच बाउन्स झाला. अंपायरने लगेच दोन्ही हात समांतर केले, सांगितलं 1 बाउन्स. आता गोलंदाज सांगतील 1 फॉर दी ओव्हर संपला. कारण की गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय रवी. स्टेजवरती सगळ्यांची मेहनत कालच्या दिवसापासून आपण पाहतोय त्याची चर्चा आपण करणार आहोत. गती परिवर्तन, चांगला चेंडू हाताला रवीनं. मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय. जर डायरेक्ट थ्रो लागला तर पंचांचं बोट आकाशाकडे असेल आणि तेच झालंय. डायरेक्ट हिट. जी एक धाव चोरायची होती ती फसली गेली. कारण की लालच बुरी बात है, लालच चाह लपलपो, लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ है भला. आणि त्यासाठी जी एक धाव घ्यायची होती ती तिथेच फसली आणि बॅटर आउट झाला. अजयला जावं लागलं. बॅटिंगसाठी दाखल झालेत मिस्टर दत्ता. स्टेजवरती एका बाजूला मेहनत सगळ्यांची स्टेजवर आणि स्टेजच्या खाली पाहिलं तर लालू दादाची मेहनत दुसऱ्या बाजूला. म्हणजे मैदानामध्ये लालू दादाची मेहनत तिकडे मस्त मंडप टाकून त्याचे मित्र परिवार त्यांचं कौतुक करेल या षटकारानं. व्हॉट अ स्ट्रोक. डीप मिड विकेट रिजनला निघून जाईल. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. अरुण जाधव यांच्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जे पैसे आले होते, ते जे प्राइज आलं होतं विकेटसाठी, ते त्यांना आपण सोपवणार आहोत. मी विनंती करेल अरुण दादा या प्लीज. टीमची टोटल अगदी 16 वरती जाऊन पोहोचते. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या टॉपला लागलाय. लॉंगॉनचा खेळाडू अगदी निघून जातोय मागे मागे, कारण की चेंडूनं गाठली आहे सीमारेषा. येतील 6 धावा आणि संघाची धावसंख्या मात्र आता रंपंपो गाडी चालू झाली आहे. ती वेळ बदलते बोलतात ना, ती ही वेळ असते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये धावा आल्या नाहीयेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 2 चेंडू 2 षटकार आलेत. रविवरती हल्ला बोल केला अनुजनं. एक यंग टॅलेंट आहे अनुज. सळसळतं रक्त मराठी भाषेत आपण बोलतो. अग्रेसिव्ह असतात आणि असेच बॅटिंग करण्यासाठी ते ओळखले जातात. इन दी रो हॅट्रिक येईल षटकार. 6-6-6 हॅट्रिक षटकार अनुजच्या नावावरती राहतोय. व्हॉट बॅटिंग.
तोपर्यंत अरुण यांना आपण पाहिलं तर जे कॅश प्राइज आहे त्यांच्या विकेटसाठी 200 रुपयाचं ते दिले जात आहे. शंकरदादा लोहार यांच्या शुभ हस्ते ते प्राइज त्यांना दिलं गेलं. मात्र दुसऱ्या बाजूला वॉट अ मॅच यार, हॅट्रिक षटकार. त्या अनुजचा हा खेळ महत्वाचा होता कारण की संघ संकटामध्ये होता आणि संघ संकटामध्ये असताना संकट मोचक म्हणून तो आला. थोडस आपण पाहिलं तर अंपायर कॉल, इट्स अ वाईट, अगदी नो बॉल, कारण की 1 बाउन्स ऑलरेडी दिला होता आणि तो पहिलाच बॉल होता जिथे 1 बाउन्स दिला होता आणि त्यानंतरचा आणखीन एक बॉल बाउन्स. फ्री हिटचा इशारा, बॅटच्या अगदी समोर लॉफ केला जातोय. फ्री हिटचा चेंडू असेल, एक सिंगल धावी ते कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केलेत. या 2 धावेच्या मदतीनं आता संघ आपण पाहिलं तर 32 या धावसंख्येवरती 31 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. 31 इज अ सॅटिस्फाईड स्कोर. टार्गेट आता बनवलं जाईल कारण की एक चेंडू अजूनही बाकी आहे. हाही चेंडू यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय दत्ताच्या माध्यमातून, रवीच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि संघाची धावसंख्या अद्याप 2 षटकांची अखेरीस जाऊन पोहोचली आहे. 31, लॉस ऑफ दी 1 विकेट. 31 धावा. विनिंग जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 3 शेवटच्या षटकामध्ये सध्या आपण आलोय. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा खेळाडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि त्यानं ही कॅच पकडली आहे. कारण की महेशच्या या गोलंदाजीवरती पहिला चेंडू दत्ताच्या माध्यमातून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंगॉनचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला जातो धावत आणि तिथं तो कॅच पकडतो. दत्ताला माघारी पाठवलं. राहुल मैदानामध्ये दाखल झालाय. सरबॅटीने खेळण्याचा प्रयत्न, अगदी लॉंगॉनचा खेळाडू आपण पाहिलं तर यावेळी देखील वेगानं येईल. नवीन बॅटर दाखल झाला राहुल मैदानामध्ये. या सिंगल धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. धावा थांबलेत. ज्या धावा हॅट्रिक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर अनुजला जास्त संधी दिली नाहीये. सध्या तो स्ट्राईकला आहे. तो स्ट्राईकला आल्यानंतर धावा या येतात. मिड विकेटला धाव घेतली जाईल. अनुजच्या दिशेनं फेकी नाही केली आहे. एकच सिंगल धाव. अनुज जाईल स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत विकेट केली जाईल. सॅक्रिफाईस हे योग्य आहे. अनुज सध्या स्ट्राईकला असणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर अर्थातच चरण टीम साठी विशाल भाऊ स्पोर्ट चरण या नावानं ती खेळते. शंकरदादा स्पोर्ट सोनवडे टीम दुसरी टीम समोर पाहत आहे गोलंदाजी करत असताना. प्रथमेश दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये, नवीन फलंदाज. मात्र अनुज आहे सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. तो फुल टॉस चेंडू अनुजला नाही टाकू शकत. ये ना चल बे. डीप स्क्वेअर एक रिजन, कॅच ड्रॉप होतीये. फक्त ड्रॉप नाही गेलाय चौकार. एक चूक आणि दुसरी घोर चूक. कॅच ड्रॉप झाली अक्षरशः. चेंडूही नाही थांबला. त्यानं सीमारेषा गाठली 1 बाउन्स मध्ये. तोही चेंडू दाखल झाला चौकारासाठी. अनुज जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा घेर चेंज होतो. संघाची धावसंख्या बदलते. 37 धावसंख्या.
37 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती सजली 37. ही चांगली धावसंख्या, फायटिंग स्कोर तयार केला. सोडून दिला चेंडू, अगदी लेग स्टिक सोडून जातो. मेन अंपायर सांगतात व्हाईट बॉलचा इशारा. धावा आलेत या मॅच मध्ये. अनुजनं जर दबाव टाकला आतापर्यंत, खरं तर अनुज मैदानामध्ये उभा राहिल्यानंतर देखील जो दबाव येतोय त्या दबावाला झुरकारून गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज कोण आहे पाहू नका, आपली गोलंदाजी नेहमी करत राहा हे आपण ऐकत आलोय आणि तेच गोलंदाजाला करावं लागेल या मॅच मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न अनुजच्या बॅट मधून निघून जाईल. वेलकम गेट. अगदी चेंडू बेधडक सडक वरती जातोय. भूमिपुत्र मैदान कोपरखेने सेक्टर 23 चा वेलकम गेट वरती बरोबर जाऊन आदळतोय चेंडू. जणू गोलंदाजाचा वेलकम करतोय. आइए जनाब, स्वैग से करेंगे आपका स्वागत. अनुज करतोय ते स्वागत. व्हॉट अ बॅटिंग एफर्ट्स. एक यंग टॅलेंट या मैदानामध्ये सध्या आग लावतोय. हाही सोडून दिला जातोय. दबाव काय असतो तो दबाव सध्या मात्र दाखवला जातोय. आमची सन्माननीय आणखीन एक फटका लॉंग ऑन रिझनला, आणखीन एक निघून जाईल. अनुज या मॅच मध्ये मात्र हात खोलतोय आणि अनुजच्या माध्यमातून या मॅच मध्ये एक टार्गेट उभं केलं गेलंय. सध्या आपण पाहिलं तर तेच टार्गेट आहे 52 धावेचं. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 52 धावेचं टार्गेट आहे. 52. बावन्न धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. 52. बरेचसे मित्र परिवार सन्माननीय आदरणीय रामदादा यमगर साहेब यांची व्यासपीठावरती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेत. आमचे मुंबई पोलीस कार्यरत सन्माननीय आदरणीय अमरजी डेरे साहेब, त्याचबरोबर LIC एजंट सन्माननीय दीपकजी निकम साहेब, त्याचबरोबर सन्माननीय शरदजी साळुंखे साहेब, हे संपूर्ण मित्रपरिवार आज दाखल झालेत आदरणीय रामदादा यमगर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. हे सन्माननीय संपूर्ण मान्यवर, त्याचबरोबर राजूजी मोपरेकर साहेब, हे संपूर्ण मित्रपरिवार आज उपस्थित राहिलेत. टॉस साठी मी विनंती करेल कॅप्टन, अर्थातच क्रांतिभूमी 82 आणि शिवशक्ती फुपिरे टीम, दोन्ही कॅप्टन या प्लीज. फुपिरे टीम कॅप्टन, शिवशक्ती फुपिरे टीम कॅप्टन, मी विनंती करेल आपण या. येस, फुपिरे टीम कॅप्टन या. आलेत कॅप्टन दोन्ही. मी विनंती करेल टॉस का बॉस या टॉस वरती जाऊयात आपण, जिथे प्रवीणजी वंडुस्कर महाराज आपल्याला जोडतील आणि करूयात लगेच टॉस. हॅलो चेक. चला टॉस साठी मी विनंती करीन टीम शिवशक्ती स्पोर्ट फोपेरे आणि क्रांतिभूमी 82 या दोन संघामध्ये नाणेफेक या ठिकाणी केले जाईल. तोपर्यंत हा वाढदिवस साजरा केला जातोय. स्क्रीनवरती पाहताय तुम्ही आमचे शरदजी साळुंके साहेब, LIC एजंट दीपकजी निकम साहेब, आमचे मुंबई पोलीस अमरजी ढेरे साहेब, संपूर्ण मित्रपरिवार, कॉलेज मित्र राजूजी मोपरेकर साहेब, संपूर्ण मित्रपरिवार आज उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आदरणीय रामदादा यमगर साहेब यांच्या वाढदिवसाचा केक कटिंग कार्यक्रम सध्या मात्र याच स्पर्धेच्या व्यासपीठावरती केला जातोय. या तमाम मित्रपरिवारांच्या वतीनं रामदादा यमगर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण हो.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तमाम या मित्र परिवाराच्या वतीनं दिल्या जातात. रामदादा यमगर साहेब यांचा वाढदिवस म्हणजे क्रिकेटची कुजबूज, क्रिकेटची खऱ्या अर्थानं स्पर्धा क्रांतिभूमी चषक. रामदादा यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतिभूमी 82 या संघाने ठेवलेली स्पर्धा आणि वाढदिवस म्हटलं तर तमाम मित्रपरिवार वेळेतला वेळ काढून आपण पाहिलं तर आज या वाढदिवसासाठी उपस्थित राहतो. ज्या मित्रपरिवारासाठी आपण वेळेतला वेळ काढतो, ज्या मित्रपरिवारासाठी आपण रात्रंदिवस आपला वेळ शिल्लक ठेवतो तो मित्रपरिवार जरूर आपल्यासाठी उपस्थित राहतो आणि त्या संपूर्ण मित्रपरिवारांच्या वतीनं त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पहिल्या चेंडूवरती आली एक धाव. 2200 स्वरूपामध्ये एक धाव आली. 52 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. रवी आणि हर्षद. रवी सध्या स्ट्रायकिंगला फटका तर खेळला गेलाय, कॅचचा कॉल दिलाय. फाईन मध्ये 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, चुकी होतीये आणि चुकीला माफी नाही. चौकार. आमचे संपूर्ण मित्रपरिवार शरदजी साळुंके साहेब, LIC एजंट दीपकजी निकम साहेब, मुंबई पोलीस कार्यरत अमरजी डेरे साहेब, राजू मोपरेकर साहेब या संपूर्ण मित्रपरिवारांच्या वतीनं रामदादा यमगर साहेब यांचा वाढदिवस सध्या मात्र साजरा केला जातोय. बावन्न धावा. पहिली इनिंग जेव्हा चालू होती, पहिल्या इनिंगलाच आपण चर्चा केली की जेवढ्या जास्त धावा असतील तेवढी मजा या मॅचला येईल आणि धावाही जास्त आहेत, टार्गेटही चांगलं आहे, फायटिंगही स्कोर आहे आणि या फायटिंग स्कोरवरती आता कशा पद्धतीने खेळ होईल. महत्वाचा घटक जर मानलं तर हर्षद आहे, मात्र तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र अनुजची बॅटिंग आणि गोलंदाजी देखील तेवढीच लाजवाब होते. लॉफ करण्याचा प्रयत्न फसला जातोय, रवीला खेळवलं जातंय. हर्षल नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. एक महत्वाची गोष्ट, हर्षलला तुम्ही किती वेळ नॉन स्ट्राईक वर उभं ठेवता हा देखील विजयाचा एक मूलमंत्र ठरू शकतो. चांगली गोलंदाजी अनुजची. ओव्हर क्रमांक 1 प्रगतीपथावर. लॉफ करण्याचा प्रयत्न, दांडी 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 दांडी, गुल. विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. बॅटर आउट. चला आपण टॉस साठी आमंत्रित करूया मान्यवर आदरणीय संजय दादा घोडे पाटील, त्याचबरोबर अमरजी डेरे नवी मुंबई पोलीस यांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया टॉस साठी. सन्माननीय श्री रामजी यमगर साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. चला टीम क्रांतिभूमी 82 यजमान संघ आहात, वेळेचा उपयोग चांगला करा मित्रांनो, कारण की आपल्याकडे आज भरपूर वेळ कमी आहे, त्यामुळे घाई करा प्लीज. चला टॉस साठी या. हे षटक संपल्याबरोबर आपण लगेच टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. अगदी. टीमची टोटल आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. कल्पेश दाखल झालाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. हर्षल नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र अनुजनं आज मैदानामध्ये आपली छाप सोडली हे खरंय. आहे चेंडू चांगला हाताळला बॅटच्या राडामध्ये. अब मार के दिखा, अब मार के दिखा. आणि अनुज असाच बोलत असेल. ही मजा आहे. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारा, यंत्रतंत्र विकसित करणारा गोलंदाज म्हणजे अनुज ठरतोय आणि तशी गोलंदाजी त्याची राहिली आहे. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आपण पाहिलं तर 5. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू. हाय चेंडू फिरवलाय, गर 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 चेंडू फिरवतोय आणि अनुजच्या या फिरकी गोलंदाजीची ही तेच समाप्ती झाली. तमाम प्रेक्षक त्याच्या गोलंदाजीसाठी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करतोय, कारण की एका षटकामध्ये त्यानं फक्त धावा दिलेत 5. जाऊया टॉस कडे, महाराजांच्याकडे. चला आदरणीय संजयजी घोडे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. व्यासपीठावरती सन्माननीय अमरजी डेरे साहेब नवी मुंबई पोलीस, त्याचबरोबर संजय घोडे पाटील साहेब. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलाय टीम क्रांतिभूमी 82 या संघानं. वेळ भरपूर कमी आहे. टॉस तुम्ही जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय खूप महत्वाचा आहे. निर्णय काय असेल? अगदी येणारा प्रत्येक कॅप्टन या ठिकाणी आपला डिसिजन ठरवून येत नाही, त्यामुळे बॉलिंग घ्या. बॉलिंग अगदी तुमच्या पाठीराख्याने सांगितले बॉलिंग घ्या. तुम्ही स्वतःचा डिसिजन घेऊन आलेला नाहीये, तर तुम्हाला सर्व टीमला या ठिकाणी बॉलिंग करण्याचा निर्णय आणि वेळ जास्त घेणार नाही, कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. चला ओव्हर टू द पुन्हा एकदा
बॅक टू द क्रिकेट. नो बॉल. किसकोड आला हर्षलला, तर तो सोडणार आहे का? लेट्स सी. कारण की ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली. हर्षलला पहिला चेंडू नो गेला, भीम गेला, फ्री हिटचा इशारा दिलाय. मैच बनेगा तो अब बनेगा, अब आएगा असली मजा. तुला किसी और के कदम मैदान में पड़ चुके. ती मूवमेंट आहे आता. लॉफ केला जातोय, तड़ाका पहिला. ये तो झाकी है, रुको जरा, पिक्चर अभी बहुत बाकी है, पिक्चर अभी बहुत बाकी है. आणि आज सुरुवात झाली हर्षलच्या फलंदाजीची. या खेळाडूला थांबवलं तर मॅच पकडली, तर इसको पकड डाला तो लाईव्ह जिंकायला आला, मॅच जिंकायला आला. त्या पद्धतीने जर मॅच जिंकायचे तर हर्षलला पकडायचं. आणि हर्षल सहजासहजी सापडणारा नाहीये. चतुर आहे, चालाक आहे, हुशार आहे, दमदार आहे. आणि हा या मॅचचा खरा सूत्रधार आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आहोत. पहिला चेंडू भीम, तदनंतर अगदी साधावा फ्री हिटच्या चेंडूवरती. सिली मिड विकेटला देखील खेळाडू उभा केला आता हर्षलवरती दबाव टाकण्यासाठी. यावेळी देखील आणखीन एक फटका येतोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. हर्षलच्या बॅट मधून लगातार 2 चेंडू येत आहेत, 2 षटकार. आता खरा पिक्चर चालू झालाय. सबर करो, वो किताब का एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है. म्हणून तर मगाशी उल्लेख केला, पिक्चर अजून बहुत बाकी है. मॅच चल 2 मिनिटं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 3 मध्ये आपण आहोत. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी हाई चेंडू डॉट जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले, तदनंतरचे डॉट बॉल. ज्या प्रेक्षकाने कॅच पकडली आहे त्या प्रेक्षकाने यावरती टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18. फटका फसलाय, कॅचचा कॉल. जर कॅच पकडली तर मॅच पकडली. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. आणि हर्षल सांगतोय हिट विकेट झालोय भाऊ मी. हर्षलचा पाय लागलाय स्टंपला, तो निघालाय. कॅच जरी ड्रॉप झाली असेल तरी विकेट आधीच भेटली होती. तोपर्यंत वाढदिवस साजरा करून घेऊयात. श्री काळामध्ये विस्फोट काळमवाडी या मानेवाडी या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. सन्माननीय राम यमगर साहेबांचा वाढदिवस. आणि आज अमर माने आणि संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले. अमर माने असेल, सचिन माने असतील, आमचे डीडी असतील, अजय जाधव असतील, सचिन जाधव, ही संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले. आदरणीय रामजी यमगर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवस केक कटिंग साजरा करून साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा रामजी यमगर साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. ही तुळजा भवानी आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ ही शुभकामना. मानेवाडी या टीम कडून आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. खऱ्या अर्थानं हा वाढदिवस अशा व्यक्तीचा ज्यानं क्रिकेटला उभारी दिली, हा वाढदिवस अशा व्यक्तीचा ज्यानं क्रिकेट मोठं केलं, हा वाढदिवस अशा व्यक्तीचा ज्यानं प्रत्येक स्पर्धेला आपण पाहिले तर स्पॉन्सरशिप केली. एक असं दानशूर व्यक्तिमत्व रामदादा यमगर साहेब आणि त्यांचा वाढदिवस हा साजरा केला जातोय. त्याचबरोबरचे स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष हाय अँड हँडसम अक्षयदादा, वेलकम, आपलंही स्वागत आहे, सुस्वागतम. मॅच बदलेल का दादा? कहाणी बदलेल का? ते वेळ बदलेल का? ते बोलतात ना, ती वेळ बदलेल का हर्षलच्या आउट झाल्यानंतर, बाद झाल्यानंतर? कारण की ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि जर आपण बघितलं तर 6 चेंडू 33 धावेची गरज. 6 चेंडू 33 मॅच आली. 7-33 मॅच पूर्णपणे दोन्ही बाजूने 50-50% ही मॅच घडली जाते. ज्या पद्धतीने हर्षलची विकेट मिळवली त्या पद्धतीने आपण पाहिलं तर मॅच तिथेच पकडली गेली. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथेही एक सिंगल घेतला जातो. तुम्हाला 6 चेंडू मध्ये 33 हव्यात आणि त्या पद्धतीने खेळ व्हायला हवा. एक महत्वाची विकेट जी हिट विकेट झाली आहे. कॅस्टर ड्रॉप झाली होती पण हर्षल निघाल, ती हिट विकेट मनाला टोचेल का?
मी नेहमी सांगतो ब्रेकअप परवडतो, या असे विकेट गेल्यानंतर मॅच गेलेले कधी खेळाडूला परवडत नाहीत. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, एकच सिंगल धाव भेटेल. आरामामध्ये मॅच चालू आहे. झुकलेले खांदे भरपूर काय सांगतात. 12व्या खेळाडूचा तो चेहरा पडलेला भरपूर काय सांगतोय. जेव्हा चेहरा पडतो तेव्हा समजून येतं मॅच कोणत्या दिशेला जातो. काही सन्मान आपण घेणार आहोत, काही सत्कार आपण घेणार आहोत थोड्या वेळामध्ये. चर्चा राहिली आता. तब्बल चेंडू आता फक्त बाकी आहेत 3. मेहनत करावी लागते. जी मेहनत सध्या आपण पाहिली तर गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून अगदी चालू आहे. धावा ज्या घ्यायच्या त्या सिंगल डबल नाही. प्रत्येक जण मेहनत करतोय. आज एकच जण आराम करतोय, डीजे मास्टर. बाकी मेहनत प्रत्येकाला करावी लागते. 2 चेंडू अजून बाकी आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, डिफाईनला जाईल मोठा फटका. मात्र ती बोलते ना वेळ गेला. ती वेळ नाहीये जिथे षटकारांना आता मॅच येईल ती वेळ गेले. वेळ गेल्यानंतर पडलेला विचार, मॅच जात असताना आलेला षटकार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस नसतो कामाचा. आणि त्याच पद्धतीने जे झालंय हे घडलंय. मॅच जात असताना आलेला षटकार नाहीये सध्या कामाचा. टीमची टोटल आपण पाहिली तर ज्या पद्धतीने व्हायला हवे त्या पद्धतीने मॅच बनली नाहीये. बॉलिंग अटॅकनं मॅच पूर्णपणे खेचून घेतली. या मॅच मध्ये विजेता राहिला संघ आपण पाहिलं तर अर्थातच विशाल भाऊ स्पोर्ट्स शरण टीम विजेता राहिला. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. काही सन्मान आपण घेऊयात. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय रामदादा यमगर साहेब यांचे कॉलेज मित्र आज सन्माननीय राजूजी मोपरेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण दादा घेऊयात. गणेशजी पाटील साहेब, मी विनंती करेल आदरणीय गणेश दादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान